ठेवीदारांच्या ठेवी देऊ न शकणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार पुन्हा आज आक्रमक झाले होते. आज शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देऊन स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वात ठेवीदार पुन्हा आक्रमक झाले होते. गेली अनेक दिवसापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट हे ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे आज पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार आक्रमक झाले होते. स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वात पुन्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार केली आहे. 4 महिन्यापासून लढा सर्वसामान्यांच्या बॅनरखाली बीड जिल्ह्यापासून ते मराठवाड्यापर्यंत जन आंदोलन ठेवीदारांचं उभारलेलं आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज ज्ञानराधा मल्टीस्टेट 5 मे रोजी बँक चालू करणार होते असं आश्वासन दिलं गेलं होतं आणि येणाऱ्या 21 तारखेला सर्व ठेवीदारांचे पैसे परत देणार असं आमच्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलं होतं. परंतु गेल्या 8 ते 10 दिवसापासून कुठल्याही प्रकारची माहिती ठेवीदारांना मिळत नसल्यामुळे आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन ज्ञानराधाचे चेअरमन श्री सुरेश कुटे यांच्याशी SP साहेबांनी फोनद्वारे संपर्क साधला आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे बँकेचं, आतापर्यंत काय अपडेट आहेत, पैसे 21 तारखेला निश्चित ठरलेल्या तारखेला मिळणार आहेत की नाही याची फोनवरून माहिती घेतली. अशा प्रकारे ठेवीदार आक्रमक झाले होते.